उल्हासनगरच्या धोबीघाट परिसरात महेश जाधव यांचे घर पाडून जागा बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप जाधव कुटुंबाने केला आहे. या विरोधात जाधव कुटुंबीय उपोषणाला बसले आहेत. मात्र ज्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत त्यांनी हे सर्व आरोप निराधार असल्याचा दावा करत त्यांनी कोणत्याही प्रकारे बळजबरी केली नसल्याची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नेमकं प्रकरण काय आहे हे पाहूया. सगळ्यात पहिले तर असं आहे, ते ज्या घर नसून तो गाळा आहे. घर नसून तो गाळा होता आणि तो गाळा गेली 21 वर्षापासून माझ्या ताब्यात आहे. ह्यात असं आहे की लावलेले आरोप सगळे खोटे आहेत. अनिल जाधव हे माझे मित्र होते, परिचयाचे होते. तानाजीनगर MIDC रोड या ठिकाणी राहायचे. अनिल जाधव हे ड्रायव्हिंग करायचे. त्यांना काहीतरी घरगुती अडचणी पाहिजे किंवा अजून काही दुसरं कुणाचा काय विषय असेल त्यासाठी त्यांना पैशाची गरज होती. मग त्यांनी ते मला पैसे मागितले. मग ते पैसे मी त्यांना 10,000 रुपये त्यावेळेस दिले होते, 2005च्या 1-2 वर्षा आधी. मग ते 10,000 त्यांनी मला काही परत केले नाही. मग त्याच्यानंतर परत 1-2 वर्षांनी त्यांची पत्नी मीना अनिल जाधव या पण परत एकदा माझ्याजवळ आल्या आणि मला बोलले की असं असं मला आर्थिक अडचण आहे, पैशाची तंगी आहे, परत माझा दवाखाना चालू आहे, मग यासाठी तुम्हाला आणखी मदत कर. तेव्हा मी त्यांना सांगितलेलं, मी अनिलला पण ह्याच्या आधी पैसे दिलेले आहेत, ते त्यांनी काय मला परत दिले नाही. मग ते बोलले ते बी पैसे आणि आता तुझी मला मदत करशील ते पण पैसे आम्ही तुला परत करू आणि तुला आमच्यावर विश्वास असेल, तू आमचाच आहेस, मग या कारणावरच तू आम्हाला मदत करतोय म्हणून आमचा हा गाळा तुझ्याजवळ ताबेगान ठेव आणि तू यात काहीतरी उद्योग कर. तेव्हा मी ते म्हणजे ठीक आहे, हे परिचय आणि यांची मी आर्थिक अडचण दूर केली आणि तसं त्या लोकांनीच मला सगळं ते कागद लिहून दिली. त्यात तशा त्यांच्या सह्या आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, सगळे रीतसर सगळी कागद आहेत, त्यांनी मला लिहून दिलेली आहेत. मग ह्याच्यानंतर मी ते गाळा बघितला, सतरा गाळा एक दिवशी उघडल्यावर छोटा आहे, मग यात आपण काय धंदा करणार, यासाठी तो गाळा बंदच होता. थोड्या दिवसांनी असंच त्याला मीने माझं ह्याचं बांधकामचं कंस्ट्रक्शनची थोडी माझी कामं चालतात, मग ते सगळं सामान गमेलं. परत माझी एक भावाची जुनी गाडी होती, ती गाडी, उरलेल्या टाईल्स, कडापा, ह्या सगळ्या गोष्टी, अजून ते खडी फोडायची मशीन, छोटीशी हॅमर, हे सगळ्या वस्तू त्यात माझ्या गोडाऊन म्हणून त्या गाळ्यात राहायच्या. मग असंच एक 7-8 वर्षापूर्वी त्या ठिकाणी पावसाळ्यात, ऍक्च्युली ते बांधकाम 40-45 वर्षापूर्वीच जुनं आहे, मग तसंच एक 7-8 वर्षापूर्वी गाळ्याच्या लेपची भिंत पावसाळ्यात पडली. त्यावेळेस ती एका माणसाच्या अंगावर पडलेली. मग त्यावेळेस पण ती भिंत, तो एरियातलाच एक संतोष म्हणून मुलगा आहे, त्याने सदरच्या व्यक्तीला भोसले दवाखान्यात घेऊन गेला होता आणि त्याला तिथं ठेवून तो सदर जाधव यांच्याकडे आला होता. त्यांना सांगितलं की असं असं तुमची भिंत त्याच्यावर पडली आहे. त्या टायमाला हेच परिवाराने त्याला असं सांगितलेलं की ती जागा काय आमची नाहीये, तो गाळा काय आमचा नाहीये, तो पप्पू गायकवाड, संदीप गायकवाड यांचा आहे, त्याच्याकडे जा. त्याच वेळेस तो संतोष माझ्याकडे पण आला. मला बोला, दादा असं असं ती भिंत पडली आणि तुझं नाव सांगतायत. मी त्याच वेळेस फटाफट जाऊन त्यांच्या दवाखान्यात बसले, जाऊन मलमपट्टी त्यांची करून त्यांना रिक्षात बसवून आणि संतोष बरोबर येऊन भिंत पडलेली बघून दुसऱ्या दिवशी मी ती भिंत बांधून घेतली. मग हे सगळं असं गोष्टी, सगळे कागद सगळं माझ्याजवळ असताना आता एक 10-15 दिवसापूर्वी त्याच बाजूचा, उजव्या बाजूचा पवन गुप्ता नावाचा इसम आहे. मग त्या इसमाने मी माझ्याजवळ सारखं तगादा लावलेला होता की दादा ती तुझी भिंत जुनी झाली आहे, ती पडायच्या परिस्थितीत आहे, ती भिंत म्हणजे पूर्ण एकदम जीर्ण झाली, जुनं काम आहे, ते हे करून घे. मग त्या हिशोबाने मी ते त्यांना सांगितलं की ठीक आहे, मला वेळ नाही, या सगळ्या गोष्टी तोडून घ्या आणि आपण नवीन बनवू. त्याच्या आधी पण ते मी बनलो होतं ना, आता मी बोललो याला आपण नवीन बनवू आणि मग नंतर आपण त्यात काय असेल ते परत आपण सामान ठेवू, सगळ्या वस्तू हे करून घेऊ. मग आता ह्या सगळ्या गोष्टीचा जाधव परिवारला कोणतरी असं हे करतंय, फितवतंय की सदर हे तोडल्यामुळे यांच्यावरती खोटा गुन्हा दाखल करा, यांनी तुला शिवीगाळी दिली म्हणून हे सगळ्या गोष्टी सांगा. यांनी काय होईल की तुम्ही त्याच्या ताब्यात आहे ते असं दिसणार नाही आणि तुमचा घर आहे असं ते
साबित होईल आणि योग तुम्हाला ते गाळा देईल, परत देईल किंवा बांधून देईल, असं त्यांच्या त्या डोक्यात तिथे स्थानिक इसम आहे. तो हे सगळं त्यांना भरवण्याचं काम करतोय आणि त्यांची दिशाभूल करून समाजात कुठेतरी तेढ निर्माण करायचं काम तो करतोय. केशव बाळा श्रीखंडे आणि केशव हे त्या एरियातले सामाजिक कार्यकर्ते आहेत. केशव वळेकर हा नगरसेवक आहे. ते काही मध्यस्थीची भूमिका म्हणून आले असेल, त्यात बाकी त्यांचा काही रोल नाहीये. पोलीस स्टेशनला ते पण आलेले आहेत. त्याच्यानंतर हे जे जाधव परिवार आहे, हे जे सांगतायत की संदीप गायकवाड यांनी मला शिवीगाळी केली, या गोष्टी केलेल्या आहेत. त्याने रीतसर टाइम वेळ सांगावा. मी तिथे जागेवर कधी आलो होतो किंवा 15 दिवसात मी एकदा तरी जागेवर आलो आहे का? कुठल्या वेळेस कधी मी शिवीगाळी केली ते त्यांनी सांगावं. नाहीतर त्यावेळेस मी कुठं होतो हे सगळं माझ्याजवळ रेकॉर्ड सहित आहे. कॅमेरा आहे, मी सांगेन मी कुठे आहे. रीतसर मी त्याचा तपास किंवा माहिती त्याची मी देईन.